चला तर आता निघालोय अमरापूरला. आणि भारत किती गटात पळणार आहे आणि बाजी किती गटात पळणार आहे. बाजी नको सॉरी, भारत आणि ब्रह्मा. भारत किती गटात पळणार आहे आणि ब्रह्मा किती गटात पळणार आहे एक कम्युनिटी पोस्ट तुम्हाला नक्की सांगतो. चला वेळ झाला भरपूर. तर आता वाजलेत किती 8:30 आणि आम्ही तर अजून थांबलो. म्हणजे जे पेटतलं मैदान होतं ते झाले अमरापूर, बरोबर का, अमरापुरात. मग आपण पळवणार होतो बाजी आणि भारत, सॉरी बाजी आणि ब्रह्मा. तर विषय असा झाला आता, बाजीला आपण काढलेला म्हणजे आधीच प्रत्येक व्हिडिओ सांगितलं मी, बाजी तिथं आपल्या गावाच्या आसपास कुठं मैदान असेल तिथं आधी बाजी पळवणार. तर आता मैदान लांब आहे म्हटल्यावर आपल्या ब्रह्मा शेटचा एक पायरा चालून आला. आपले सबस्क्रायबरच आहे ते, आणि ती चोराड्यात गाठ पडलेली त्यांची माझी. तर ते दादा बोललेले एकदा तुमच्याबरोबर पळायची इच्छा आहे आपली. आणि त्यांचा नंदी पण गुलालातलाच आहे, म्हणजे नंबर केले तर भरपूर त्यांनी. मग म्हटलं चालतंय आपण ब्रह्माचं आणि जो आपली फॅमिलीतला मेंबर आहेत त्यांच्याबरोबर पायरा झाला आहे. भिवंडी गावचे आहेत ते ब्रह्मा. आणि त्या नंदीचं नाव काय र? तर राणा नाव आहे. नाही भारतभर पायरा त्याचं नाव राणा आहे नव का? आणि ब्रह्माभर केलाय ते ब्रह्माभर जो पायरा केला आपण, ब्रह्माभर जो पायरा केला त्याचं नाव राजे आहे. त्यामुळं बाजी शेट उद्या अमरापुरात येणार नाहीत, कारण की हो जिथं मोठं आपलं जवळ मैदान पडेल तिथं बाजीला आपण पळवणार, त्यात काही विषयच नाही. बिचार उद्या पळणार होतं ते पण कॅन्सल झालं. मग म्हटलं ब्रह्माचा चालून पायरा आला चांगला आहे नंदी, म्हणजे चालतं. मग ब्रह्मा शेटचा ते पायरा झाला आहे. बाजी ब्रह्मा एकदा पळवायचं आता इथं आपल्या आसपास मैदान पडलं. ए काय झालं बाबा, फ्रेश आहेस का? लय गडी शांत आला. हा हा रविवारी आम्ही घरी जाऊ. चालतं. जर ते जर कल्याणला आलं ना हा हा तर मला ती देऊन टाकू त्यांना कल्याणला. दादा नमस्कार. 1 2 3 आणि 2 5 तिथे तुम्ही 5 जण कुठले? सगळे भिवंडी मधले. गाव कुठलं तुमचं प्रॉपर? कुठलं? हा 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 तालुका कुठला आहे तिथे? भिवंडी तिथे. मग तिथलंच आहे प्रॉपर? मी म्हटलं तर गावी आलाय का सुट्टीला? हां हां. तर या दादांच्याकडे आपण आता रुद्राक्ष देणार आहे आणि दादा तिकडे त्या दर्शन दादासनी पोस्ट करणार आहेत. रुद्राक्ष म्हणजे त्या रुद्राक्षाला चांदीचं कोटिंग करणार आहेत, मग ते करून देतो म्हणलीत. दादा कसं वाटतं ना ते? अभ्या माग बघ माग बघ. हा रायबान बाजी पॅन 5 जण पण. रायबा शेट काय वाटतं बघून? आलाय फिटनेस मध्ये आत्ताशी सुरुवात आहे. आता जरा दुसरा झाला की आम्हाला आत्ताच टेन्शन यायला आली काय करेल. गरम आहे म्हणजे सांगतो काय, एका आठवड्याभरात त्यानं म्हणजे पूर्ण लक्षणं बदलली, चेंजेस झालाय. पहिला एवढा मार आहे. हा होय आदतच आहे. आत्ता 16 का महिना चालू आहे. अरे काय झाले दीपक रायबाला? रायबा शेट. दादा तुमचं नाव? विशाल कटोरे. तुमचं हो दादा? तुमचं? जतीश राणे. आणि तुमचं हो दादा? काय? चेतन गोरले. तर रायबा आणि बाजीचं फॅन आहेत. भेट आणल्या? हा रायबा बाजीला छोटीशी भेट आणल्या कासरा. हे बघायला का तुझ्यासाठी काय आणले, तू अंगावर जातो त्यांच्या. तर धन्यवाद दादा. तर दादानी कासरा आणलाय. बाहेर काढला असता फोटोशूटला, कर सगळ्या ह्याच्यात पळवलं आता ते. हा मैदानात काढायचं की खरं आत्ता म्हणजे एवढं हे नाही, एवढा लोड नाही दुष्यात. त्यानं जसा दात लावलाय का तसा दात लावला की मग
काय झालंय बाबाला? थांबा थांबा थांबा. दीपक शेठ इकडे फोटो काढा जरी असं. आणि मारा ए संदर थांब. शिंग पण अशी मारते की घुसलीच पाहिजे. होय गॅप गॅप. इथं जरा इथं जा. तर ही रुद्राक्षी घेतली आता त्या दादाच निधी आला. आम्ही लगेच कॉल करतो. हां हां चालतं. आम्ही त्यांना लगेच देऊन टाकू कारण आम्ही कल्याणवरूनच जाऊ. नाही झाला तर आम्ही तलोजावरून तसं त्यांना देण्यासाठी तिकडनं जाऊ. मग चालतं चालतं दादा. त्यांचं लगेच देऊन टाकू ना. पोच करतो आम्ही घरी जाऊ. घरून त्यांना मग ते ठेवायचं. तर वेळात वेळ काढून आपल्या नंदेशनी बघायला आल्याबद्दल धन्यवाद. आता निघालेत कोल्हापूरला महालक्ष्मीला. चालते दादा. या रुद्राक्षी जवळजवळ मला वाटतं त्या आजोबांनी दिल्यापासून विषय चालू आहे. मग कुरिअरच करणार होतो. तर कालच त्या दादांचा माझा विषय झाला. दादा म्हणजे मुंबईचं कोण जर बघायला आलं तर तुम्ही आज आलाच बघायला. चालते माझ्या पण एकदम ध्यानात आलं ते. चालते दादा जावा शिस्तीत. बघा चिक्या. आता मी जरा जरी गाडी अशी बाहेर काढली गाडीचा आवाज ऐकला की डायरेक्ट गाडी येऊन बसतो. आता चुकून जायला लागते साहेबांनी कुठेही बाहेर जायचं असली गाडीहून गाडी हालतच नाही. आता गमत बघा. आता मी गाडी बसतो. आला बघा. हो का आहे का. बस खाली बसले साहेब. ही चिक्क्यात चालू झाले आता. कुठं बाबाची गंमत काय करायची मग. कुठं जायचं असलं की कशात तर उघडायचा लगेच गेट वाढायचं जायचं. तर हे चिक्क्या असा आहे. ए बाजाराला बघितलं बघा. ये टिक्क्या चिक्क्या देऊ टिक्क्या. चला मांजरासनी दूध आणले. अरे काय झालं खराडेच. घेतो रुकून बरोबर आता सगळं. चालतं ह्या साहेबांनी बघ तुला हे बहुतेक खाद्य चालू केल्यापासून पोट भरायला लागली लगेच. बसलंच तरी मान मा हे करतो रे. भया शेठ बाजीला काय नेत नाही आता आपण आजच्या मैदानात. तिला आता इथं असले तर जवळ मैदानात खेळायला आधी एखादं. कारण अजून आपल्याला माहित नाही चौदा कसं पोचतोय भाजी पोचतोय वासा पोचतोय काहीच माहित नाही. आता पुण्यात आणल्यापासून आपण चेहरा पण टाकलेला नाही काय नाही बसून पाहिजे. हा आणि आता जवळ एखादं मैदान पडलं भाजीला पावायचं तर मग मैदान चालू पाहिजे. तेच की म्हणून तर काय झालं आता पेटलं मैदान नाही तर आमच्या इथनं किती 10 किलोमीटर आहे फक्त. म्हणून आम्ही बाजीन ब्रह्मा पायरा गेलेला तो ते पेटचं मैदान घेतलं अमरापुरात. मग आता 2 गाड्या केल्या पाहिजेत परत. आणि पोरांचं नियोजन पोरं म्हणजे अचानक सगळं झालं की. हा म्हणून तर म्हटलं आता एकदम नेऊन लोड येणार. मग त्यापेक्षा काय म्हटलं म्हणजे 2 न्यायचीच नव्हती आज. तर ब्रह्माचा परत एका दादांचा सबस्क्रायबर दादा आपले फॅमिली मेंबरच आहे त्यांची चोराड्यात गाठ पडली. ते दादा म्हटले ते की आपण ब्रह्मावर तुमची म्हणजे तुमच्या दावणीतल्या आपल्या सासर फॅमिलीतल्या कुठल्या पण नंदीवर पळायचं आम्हाला इच्छा आहे. आणि ते पण नंदी गुलालातलाच आहे. तर ब्रह्मा शेटवर जो पायरा गेला आहे ते बहाळवण्याचं नंदी आहे. त्याचं नाव आहे राजा. आणि हे शेट लवकरच दिसतील मैदानात आपलं जिथं ह्या गावाच्या आसपास पडेल मैदान तिथं. आणि हे शेट 11 तारखेला जाणार आहेत बाबऱ्या शेट आणि भारत शेट. म्हणजे बाबऱ्याचा जर पायरा झाला नाही तर बाबऱ्या भारतभर पाळणार त्यात काही विषयच नाही. तर चाललाय बाबऱ्याचा पायरा करायचा. ए बाबऱ्या आल्या तारखेजवळ बघ्या. दुसरा झाल्यापासून पहिलंच मैदान असणार आहे तिथं. आता वाटते गडी हा नाही फ्रेश पण आहे ताकद पण वाढली. आयला बघितलं पाहिजे. आणि भारत शेट बाहेर आहेत. अरे वा 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 यानं वैरण खाल्ली की काढला का मग बिन का मग गावात टाकलं त्याला. लय वैरण झाली साहेबासून.
आणि इकडं भारत शेठ आणि विठू शेठ आणून बांधलीत म्हणजे विठू शेठ आज रिटर्न जाणार आहे मागं. आणि ज्या मित्रानं सांभाळा घेतलेला तिथं काही विठू शेट म्हणजे खायलाच दजवणं झालं आहे, वैरणच खायला तब्येत नावानं खराब व्हायला म्हणून पेलवान म्हटलं येतो याला. ओके म्हटलं ही पण गडी फ्रेश आहे आज. चला घेतो उरकून काम घरा बरा. अरे बा तर चला आता निघालोय अमरापूरला. आणि तिथला व्हिडिओ करता आला नाही कारण की लय गडबड झाली शेडतला आवरायला आणि ती वेळ झाला तिथं व्हिडिओ करता आला नाही गाडीत भरताना. चला आता वाही टू अमरापूर. आणि तिथं गेल्यानंतर माझी भारत कितव्या गटात पळणार आहे आणि ब्रह्मा कितव्या गटात पळणार आहे ती कम्युनिटी पोस्टमध्ये नक्की सांगतो तुम्हाला. चला